अमरावती से इस वक्त की एक और बड़ी खबर। नांदगांव पेठ स्थित 850 साल पुराने ऐतिहासिक श्री गोविंद प्रभु तीर्थ स्थान से जुड़ी एक बड़ी समस्या सामने आई है। इस तीर्थ स्थान का महत्व पूरे भारत में है, जहां पंजाब, दिल्ली, हरियाणा और कश्मीर जैसे दूर दराज के राज्यों से भक्त दर्शन के लिए आते हैं। लेकिन साल 2021 से इस मंदिर का मुख्य लकड़ी का प्रवेश द्वार बंद कर दिया गया है। मंदिर ट्रस्ट का कहना है कि रास्ता बंद होने की वजह से अब श्रद्धालुओं को दर्शन के लिए भारी मशक्कत और परेशानी का सामना करना पड़ रहा है। ट्रस्ट ने जिलाधिकारी को एक औपचारिक निवेदन सौंपा है, जिसमें मांग की गई है कि भक्तों की आस्था और उनकी सुविधा को देखते हुए इस मुख्य द्वार को तत्काल प्रभाव से फिर से खोल दिया जाए। 850 साल पुरानी इस विरासत और भक्तों की सुविधा के लिए प्रशासन क्या कदम उठाता है, इस पर सबकी निगाहें टिकी हैं। ऐसी ही हर कड़क और सटीक अपडेट के लिए देखते रहिए सत्कार न्यूज़ 24। प्रभू मंदिर श्री क्षेत्र नांदगाव पेठ या मंदिराचा मुख्य जे गेट आहे ते म्हणजे दरवाजा आहे वहिवाटीचा तो खुला करून देण्यात यावा एवढंच आमचं म्हणणं आहे। आणि त्यांनी तो बंद केलेला आहे। वस्तुतः तो पूर्वीपासून सुरू होता। मग आता ते म्हणे आम्ही नंतर तुम्हाला देऊ, पण ते आता ते त्यांचे भाव वाढलेले आहेत। जुन्या रेटमध्ये जर असेल तर आम्ही ते घ्यायला तयार आमचे म्हणजे मंडळी, परंतु आता 3,500 रुपये 4,000 रुपये सांगून राहिले। वहिवाटीचा रस्ता बंद करता येत नाही आणि क दर्जा आता सांगितलं प्राप्त झालेला आहे। आता ब दर्जासाठी प्रयत्न केलेला आहे। आमदार राजेश वानखडे यांना तसं ते हे पत्रही दिलेलं आहे। म्हणून आमचं विनंती अशी आहे सरकारला, तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला, कलेक्टरला आदेश द्या आणि पोलीस म्हणजे नांदगाव पेठ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांकडून आणि ते गेट आम्हाला खुलं करून देण्यात येईल। ग्रामपंचायतकडे तसं यांनी प्रॉपर्टी हँडओव्हर केलेली आहे। त्यांनी जर गेलो नाही तर आपली पुढील भूमिका काय राहील? मला आता पुढील भूमिका मामाजीनं सांगितलेलीच आहे न्यायाची। याच्या पलीकडे दुसरं काय करणार? न्यायालयात जाणार. या पलीकडे काय करणार? देशाच्या संपत्तीचं जानीमानीचं नुकसान झालं नाही पाहिजे, शांतता भंग झाली नाही पाहिजे।